जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर अभियोग्यता धारकांना जाहिरात कधीपर्यंत पाहायला मिळू शकते, एक्झॅक्टली किती जागांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते, पवित्र पोर्टलवर आलेली जी काही नवीन सूचना आहेत ज्यामध्ये जाहिरात अपलोड करण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर थोडक्यामध्ये आपण प्रकाश टाकणार आहोत। त्यासाठी एक्झॅक्टली किती कालावधी लागू शकतो, त्याला या आस्थापनांनी कशा प्रकारे रिस्पॉन्ड केलेलं आहे आणि आणखीन याला मुदतवाढ मिळू शकते काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपल्याला माहिती असल्याप्रमाणे 1 मे 2026 ला पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचनापत्र आलेलं आहे। खऱ्या अर्थाने हे पहिलं सूचनापत्र आहे ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपल्याला प्रदीर्घ कालावधीपर्यंत प्रतीक्षा करावी लागलेली आहे। फायनली जी गोष्ट आपल्याला अपेक्षित होती, मागच्या 15-20 दिवसापासून आपण देखील वारंवार त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या की पवित्र पोर्टलवर लवकरच या ठिकाणी टॅब उपलब्ध होणार आहे। आता तो टॅब उपलब्ध झालेला आहे, म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, खऱ्या अर्थाने मी देखील व्हिडिओ बनवला, सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद देखील दिलेला आहे, सर्वांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला देखील आहे। तरी देखील बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। काही जण जे आहे आपल्या आपल्या कामाच्या व्यापामध्ये आहेत, त्यांना फार जास्त वेळ नाहीये पाहण्याकरिता, ते आपले व्हिडिओज वगैरे पाहतात आणि त्यांना लक्षात येऊन जाते की यार एक्झॅक्टली काय सुरू आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये। त्यांना एक कन्फ्युजन असं देखील या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे की जर मग आता प्रेफरन्सेस सुरू झाले का, खरीच जाहिरात आली का, तर नाही। आता जो काही प्रोसेस या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे, जी प्रोसेस आपल्याला दिसत आहे ती प्रोसेस आहे जेवढ्याही आस्थापना आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा खाजगी अनुदानित विना अनुदानित संस्था असेल, त्या सर्वांना त्यांनी आपल्या आपल्या लॉग इनला या ठिकाणी व्हिजिट करायची, आपलं पोर्टलचं जे काही पेज आहे ते ओपन करायचं आहे, आपल्याकडे असलेल्या ज्या काही जागा आहेत, वॅकन्सीज आहेत, त्या वॅकन्सीजची माहिती त्या ठिकाणी आपल्याला पुटअप करायची आहे। अभियोग्यता धारकांचा याच्यामध्ये रोल नाहीये, सध्या कोणताही रोल अभियोग्यता धारकांचा याच्यामध्ये नाहीये, फक्त आपण वेट अँड वॉच एवढीच भूमिका या ठिकाणी घ्यायची आहे। मग आता यामध्ये आणखी आपण काही करू शकतो का, तर काही गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहे, कारण त्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत। एक तर काय आहे की 2025-26 ची जी काही संच मान्यता आहे त्या संच मान्यतेच्या बेसिसवरती पुढची शिक्षक भरती होणार आहे, एक तर क्लिअर कट झालेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यातून आपल्याला स्पष्ट ही झालेली आहे की एकूण जेवढ्या काही जागा आहेत त्या जागांच्या 80% जागांची पदभरती या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचबरोबर आस्थापनांना 1ली ते 5वीचा जर प्रश्न नाहीये, डायरेक्टली त्यांना जे आहे प्राथमिक शिक्षक हवे असतात, परंतु 6वी पासून ते 12वी पर्यंत जेवढे शिक्षक हवे असतात त्यांना सर्वांना विषय शिक्षक म्हटल्या जातं। मग त्या आस्थापनांनी व्यवस्थितपणाने आपल्या आपल्या विषयाचीच पदं अपलोड केलेली असावी। अपलोड करण्याच्या पूर्वी आपलं जे रोस्टरचं काम आहे ते कंप्लीट केलेलं असावं। या सगळ्या बाबी या ठिकाणी जे आहे मेन्शन करण्यात आलेल्या आहे, आदेशित करण्यात आलेल्या आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। मग काही आस्थापना कामाला लागलेल्या आहेत, काही आस्थापनांना या बाबतीमध्ये अजूनही काडीचं नॉलेज नाहीये। मी बिलकुल जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलतोय की पवित्र पोर्टलवरती हालचाली चालू झालेल्या आहेत हे बऱ्याच आस्थापनांना माहिती नाहीये। इव्हन माहिती असेल तरी देखील ते जाणून बुजून कानाडोळा करताना आपल्याला दिसत आहे। मग आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना जे आहे या गोष्टीची जाणीव करून द्यावी की तुम्हाला पवित्र पोर्टल शिवाय आता पर्याय नाही, तुमच्याकडे असलेल्या वॅकन्सीज तुम्हाला पोर्टलवरच अपलोड कराव्या लागेल आणि तिथूनच तुम्हाला नव्याने शिक्षक मिळणार आहे, त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही। आता या सगळ्या प्रक्रियासाठी जे आहे थोडासा कालावधी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। थोडक्यामध्ये आपण ती जी सूचनापत्रक आहे त्या सूचनापत्रकावरती नजर फिरूया,
त्याच्यानंतर तुम्हाला आणखी जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे त्या प्रश्नांची देखील उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो. बघा, एक गोष्ट त्यांनी पहिल्या पॅसेज मधून स्पष्ट केलेली आहे, कारण आपण जे काही स्ट्रगल करतो आहोत, आपण जे काही शिक्षक होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत, आपल्याला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे की आपल्या कॉम्पिटिशन मध्ये एक्झॅक्टली किती उमेदवार आहेत. तर हा आकडा त्यांनी दिलेला आहे आपल्यासाठी. बघा, इथे तुम्हाला दिसतंय की 1 मे महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हे परिपत्रक आलेलं आहे, पत्रक म्हणा किंवा सूचनापत्र म्हणूया आपण त्याला. तर बघा, एक्झाम देणारे उमेदवार भरपूर होते, 2,11,308 आणि यापैकी जे आहे 1,70,000 उमेदवारच या ठिकाणी राहिलेले आहेत कॉम्पिटिशन मध्ये. आता यापैकी बरेच उमेदवार असे होते की ज्यांनी जे आहे या ठिकाणी त्यांच्याकडे क्वालिफिकेशन नसतानाही पेपर दिला होता की ठीक आहे, माझं डीएड पण नाहीये किंवा मी अपियरच आहे किंवा मी बीएड पण नाहीये किंवा अपियर आहे, फक्त माझं ग्रॅज्युएशनच आहे, कुणी MBAच आहे, त्यांनी दिलेली आहे. असे बरेच उदाहरणं आपल्याला सांगता येतील. एक्झॅक्टली 1,70,000 ते उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना भरतीशी या ठिकाणी घेणं देणं आहे, त्यांना अपेक्षा आहे. उलट याच्यामध्ये आणखी ते देखील उमेदवार आहे ज्यांना फारच कमी मार्क आहे, की ज्यांना माहिती की यार मला 10च मार्क आहे, 50च मार्क आहे, 30च मार्क आहे, माझं काही होणारच नाही, ज्यांना अपेक्षा नाहीये, त्यांनी देखील रजिस्ट्रेशन केलेलं नसेल. आणि काही उमेदवार तसे देखील असतील की ज्या उमेदवारांना रजिस्ट्रेशनची तारीखच माहिती नव्हती की यार आपलं रजिस्ट्रेशन देखील करायचं आहे. बरेचसे कारण आहे. मग आता आपल्याला यांचा विचार करायचा का? अजिबात करायचा नाही. आपल्याला विचार करायचा आहे या 1,70,000 उमेदवारांचा. 1,70,000 उमेदवार आपल्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. आता ज्या आस्थापनांना हा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे, तो टॅब त्यांच्याकरिता उपलब्ध असणार आहे 1 मे म्हणजे परवा दिवशी पासून ते आता जे आहे 31 मे 2026 पर्यंत, म्हणजे कंप्लीट 31 दिवसांचा कालावधी यांना देण्यात आलेला आहे जाहिराती अपलोड करून देण्याकरिता. आता जाहिरात अपलोड करून देण्यासाठी ना काही मार्गदर्शक सूचना वगैरे दिलेल्या आहे. ही आपली वेबसाईट आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. काही थोडक्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी देतोय त्यांना तुम्हा सर्वांना, ज्या की कॉमन आपल्यासाठी लागू आहे. एक तर बाकीच्या संस्थांना लागू आहे, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. 1-2 गोष्टी महत्त्वाच्या या आहेत की SCBCचं आरक्षण जे नव्याने आलंय त्याकरिता बिंदू नामावली अतिशय जास्त महत्त्वाची आहे, ते समजून घ्यायचंय. एकतर यांना यांच्याकडे जे आहे पासवर्ड असायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर हा एक 7 नंबरचा पॉइंट संस्थांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे की ज्या काही बिंदू नामावली अपडेट केल्यानंतर रिक्त पद आहे त्याला मान्यता देणारे अधिकारी कोण आहे. तर बघा, जिल्हा परिषदला या ठिकाणी अपलोड करायचं काम शिक्षण अधिकाऱ्याचं आहे, त्याला मंजुरी जी आहे CEO देणार आहे. त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी, ज्याला की शिक्षण अधिकारीचा दर्जा दिलेला असतो, आणि मंजूर या ठिकाणी करणार आहेत मनपाचे आयुक्त. हा शासन निर्णय, हा 2017-19चा शासन निर्णय आहे, त्याच्याशी आपल्याला फार जास्त देणं घेणं नाहीये. एक महत्वाची गोष्ट, आपल्याला जागा किती येऊ शकतील, कधीपर्यंत येऊ शकतील, तर त्यासाठी सांगितलंय त्यांनी की संच मान्यता जी 2025-26 ची आहे त्यामध्ये मे 2026 अखेर जेवढी रिक्त पदे होणार आहेत, मे 2026, ठीक आहे, म्हणजे आता चालू महिन्याच्या एंडिंग पर्यंत जेवढी पद रिक्त होणार आहे त्या सर्व पदांच्या रिक्त पदांच्या 80% मर्यादेमध्ये मागणीची नोंद करायची आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. दोन्ही पॉइंट आपल्याला एकत्रितपणाने वाचायचे. जेवढी पदं आहे त्या पदांच्या 80% पदांची या ठिकाणी भरती होणार आहे. म्हणजे आपल्यासाठी ही एक चांगलीच गोष्ट आहे. आपण 100%ची मागणी केलेली आहे, ती होईल नाही होईल ते भविष्यामधला मुद्दा राहिलाय. त्यानंतर वेगवेगळे गट असेल, 1 ते 5 चा वेगळा, 6 ते 8 चा वेगळा, 9वी 10वी चा वेगळा, 11वी 12वी चा वेगळा. या टप्प्यानुसारच या ठिकाणी आपल्याला जाहिरात देखील पाहायला मिळते. आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट बघा, जरी थोडंसं बोरिंग वाटत असेल पण समजून घ्या. काय आहे, 6वी ते 12वी याचं कॉमन तुम्हाला सांगतो. यामध्ये भाषा विषयाचं वेगळं, गणित विज्ञान कंबाईन वेगळं, गणित सेपरेट वेगळं, विज्ञान सेपरेट वेगळं, सामाजिक शास्त्र वेगळं. त्याच्यासोबतच हे बघा, इथे गणित वेगळं आहे, त्यानंतर जे आहे विज्ञान वेगळं आहे, त्याच्यासोबत आणखी जे सामाजिक शास्त्रामध्ये येणारे जेवढे हे विषय आहेत ते विषय देखील या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. बघा, इतिहास, भूगोल यासाठी जर का त्यांना वेगवेगळे शिक्षक हवे तर वेगळी मागणी या ठिकाणी करावी लागणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा
त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला हा जुनाच मुद्दा आहे, काय तो नवीन नाहीये. त्याच्यासोबतच या ठिकाणी शारीरिक शिक्षकाचा मुद्दा देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. आता ही संपूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात घ्या की इथे जे आहे सहजासहजी ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. ठीक आहे, कारण काय आहे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. इकडे थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. बघा काय होतं, एक आस्थापना आहे, ती आस्थापना काय करते, आपल्या वतीने बिंदू नामावली तपासून घेते. बिंदू नामावली तपासून घेण्याचं काम यांना जे आहे मावक कडून करावं लागतं. मावकनं जर का बिंदू नामावली तपासून घेतली तर मग ते एकूण समजा 100 पदं आहे, 100 पदांचे 80% त्यांना जे आहे या ठिकाणी जाहिरात द्यायची आहे. मग 80%ची जाहिरात दिल्याच्या नंतर शिक्षणाधिकारी ती अपलोड करेल. ठीक आहे, अपलोड केल्याच्या नंतर सीओच्या टेबलवरती जाईल. सीओ आपल्या लेवलला जे आहे त्याला क्रॉस व्हेरीफाय करेल. त्यामध्ये जर का काही त्रुटी असेल तर त्याला जे आहे त्रुटीपत्र दिल्या जाईल आणि त्याला रिजेक्ट केल्या जाईल. रिजेक्ट केल्याच्या नंतर त्रुटीपत्रकामध्ये दिलेल्या ज्या काही त्रुटीज आहेत त्या त्रुटी लक्षात घेता त्याला दुरुस्त करून घ्यावं लागेल आणि परत एकदा अपलोड करून घ्यावे लागेल. अपलोड झाल्याच्या नंतर सीओ परत एकदा त्याला व्हेरीफाय करेल. व्हेरीफाय केल्याच्या नंतर ती जी जाहिरात आहे संचालक लेवलला जाईल आणि संचालक लेवलला परत एकदा ती व्हेरीफाय होईल. तिथे जर का त्यांना आणखी काही तर्क कमी जास्त वाटलं ते रिजेक्ट करतील. जर व्यवस्थित असेल सर्व काही तर मग ते त्याला अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह झाल्याच्या नंतर जी आस्थापना आहे त्या आस्थापनेच्या पर्सनल लॉग इन वरती जाहिरात उपलब्ध होईल. डाउनलोड करावी लागेल. डाउनलोड करून आपल्याला म्हणजे त्या आस्थापनांना ती जाहिरात प्रसिद्ध अशा वर्तमानपत्रामध्ये पब्लिश करावी लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला पवित्र पोर्टलवर ती जाहिरात पाहायला मिळेल. ही अशी लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे इथून पुढे ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे जाहिरात अपलोड करण्याची, त्या प्रक्रियेसाठी 31 मे 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. आता आपला महत्त्वाचा प्रश्न, 31 मे पर्यंत खरंच सगळ्या जाहिराती अपलोड होतील का? स्पष्टपणाने जर का सांगायचं तर नाही. 31 मे पर्यंत या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत पार पाडल्या जाणार नाही, त्याला एक्सटेन्शन दिल्या जाईल. परंतु एक गोष्ट चांगली आहे, 31 मे पर्यंत बऱ्याचशा आस्थापना ज्या आहेत आपली जाहिरात पवित्र पोर्टलला अपलोड करतील. बऱ्याचशा करतील, काही जण राहतील. मग राहिलेल्यांना वारंवार या ठिकाणी सूचना दिल्या जाईल, त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काउन्सिलिंग केल्या जाईल, त्यांना गाईड केल्या जाईल आणि परत त्यांच्याकडून जाहिरात घेतली जाईल. आणखीन त्याला 15-20 दिवसांचा कालावधी एक्सटेन्शन म्हणून दिल्या जाऊ शकतं. म्हणजे ते तिथून पुढे मग आपल्याला ती जाहिरात पाहायला मिळेल. मग आता या व्हिडिओचं टायटल दिल्याप्रमाणे पवित्र पोर्टलवर जाहिरात कधी, असा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी विचारत आहात वारंवार सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर त्याचं उत्तर आहे जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते. आता ते किती जागांची असेल तर जागा बऱ्यापैकी आहे. फारच जास्त कमी जागा येण्याचा जो काही धोका निर्माण झाला होता तो आता तेवढासा नाहीये. ॲव्हरेज जागा येतील, ॲव्हरेज येतील. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, 2022च्या तुलनेमध्ये निश्चितपणाने जागा कमी असेल. आता याला तुम्ही निगेटिव्ह बोलणं समजा किंवा दुसरं काही नाव द्या, परंतु मला जे आहे तुम्हा लोकांच्या कानांना गोड वाटावं म्हणून काही गोष्टी चांगल्या सांगणं, या ठिकाणी जे आहे मीठ मिरची लावून सांगणं, हे माझं या ठिकाणी जे आहे अजिबात स्वभाव नाही. तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही बोलणार, मी जे खरं आहे तेच बोलणार, बरं नाही बोलणार, खरंच बोलणार आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घ्या, ॲव्हरेज स्कोर जरी असेल आपला तरी देखील आपल्याला या ठिकाणी होप्स आहेत. फार कमीही जागा नाही आहेत, फार जास्तही जागा नाही आहेत, ॲव्हरेज जागा या ठिकाणी येताना दिसत आहेत. कारण अजूनही समायोजनाची प्रक्रिया पूर्णपणाने संपलेली नाही. समायोजनाला देखील थोडासा कालावधी अजून लागणारच आहे. आणि इथून पुढे आणखीन जाऊन तुमच्यासाठी सांगतोय, परत तुम्ही म्हणाल निगेटिव्ह शब्द आहे, अजूनही 100% संच मान्यता झालेल्या नाहीत. ज्या आस्थापनांच्या संच मान्यतेमध्ये त्रुट्या होत्या, ज्यांनी त्रुट्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी आपल्या पद्धतीने प्रस्ताव दिलेले आहे, त्यांना अजून रिप्लाय आलेला नाही. म्हणजे काही ठिकाणी अजून संच मान्यतेचं काम बाकी आहे. मोस्ट ऑफ ठिकाणी असं प्रकरण आहे, समायोजन बाकी आहे आणि बाकी इतर ठिकाणी जे काही समायोजनाची प्रक्रिया झालेली आहे किंवा रोस्टरचं काम देखील बऱ्याच ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे.
हा संपूर्ण या ठिकाणी जे आहे ॲनालिसिस मी तुम्हाला या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काही प्रतिक्रिया असेल, तुमचे काही शंका असतील, काही प्रश्न असतील, ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता. मी माझ्या परीनं उत्तरं देण्यासाठी प्रयत्न करेन. फक्त आता सध्याच्या घडीला एक चांगली गोष्ट हीच आहे, पोर्टलवर जाहिराती अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे.